जेव्हा जेव्हा संत महापुरुष एकमेकांना भेटतात तेव्हा मुखातून पहिलं निघणारं वाक्य म्हणजेच धन निरंकारजी. आता धन निरंकारजी म्हणजे काय, याचा नेमका अर्थ काय हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. सद्गुरु चरणी नमस्कार करताना निरंकारी भक्त धन निरंकार असा उद्गार काढतात. धन निरंकार याचा अर्थ हे निरंकार प्रभू तू धन्य आहेस असा होय. निरंकारी भक्त जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा देखील ते चरण स्पर्श करून धन निरंकार असा उद्घोष काढतात. सत्संग सोहळ्यामध्ये विचार अथवा भक्ती रचनेद्वारे आपली भावना प्रकट करताना व त्याचा समारोप करताना ही निरंकारी भक्तांकडून प्रेमाने बोला धन निरंकार असा उद्गार काढला जातो. याचाच अर्थ भक्ताच्या समस्त कार्यांमध्ये निरंकार परमात्मा समावलेला असतो आणि भगवंताच्या घातलीला जाणून भक्त हे प्रभू तू धन्य आहेस असे धन्योद्गार काढीत असतो. भक्त जेव्हा सद्गुरुदेवाच्या चरणी लीन होतो तेव्हा निरंकार परमात्म्याचं हे साकार रूप आहे असे जाणून तो नमस्कार करतो. निराकार परमात्मा सर्वानुभूती विराजमान असल्याचं पाहून तो संतांना चरण स्पर्श करतो. भगवत स्वरूप समजून तो संत संगतीला धन निरंकार करतो. निरंकारी संत धन निरंकार म्हणून चरण स्पर्श करताना लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव ठेवीत नाहीत. बऱ्याचदा माता आपल्या पुत्राला किंवा पिता आपल्या मुलाला नमस्कार करताना पाहून लोकांना वाटते की हे काहीतरी वेगळीच प्रथा आहे. परंतु नमस्कार करण्यामागे त्या संतांचा भाव सर्वानुभूती वसुदेव असाच असतो. ते सर्व घटांमध्ये आत्मरूपाने निरंकार परमात्म्याच असल्याचं पाहत असतात. आत्मा परमात्मा कोणामध्ये लहान किंवा मोठा नसतो, तो सर्वत्र समरूपाने भरून राहिलेला आहे. संतांची दृष्टी ही समदृष्टी झालेली असते. त्यांना सर्वत्र सर्वांमध्ये परमात्मा विराजमान असल्याचं दिसत असतं. म्हणून ते कोणताही भेदभाव न ठेवता चरण स्पर्श करीत असतात. संतांनी सुद्धा स्पष्ट लिहून ठेवले आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती एकमेका होऊन या लहान. राम राम करण्याची जी प्रथा आहे त्यामागे सुद्धा मूलतः हाच भाव आहे. परंतु त्याच्या मागील मूळ भावना लोपून गेल्याने लोक निव्वळ तोंडाने राम राम म्हणतात. रामाचे रूप न कळल्याने ते रामाला पाहूही शकत नाहीत आणि त्याच्या प्रती नतमस्तकही होत नाहीत. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता या भावनेतून धन निरंकार करून निरंकारी भक्त संतांची लुप्त झालेली मानवतेची मूळ संस्कृती पुनः प्रस्थापित करीत आहेत. सर्वानुभूती परमेश्वराला पाहण्याची दृष्टी हेच वास्तविक संतांचं लक्षण आहे. निरंकारी भक्तांना ती अनुभूती आलेली असल्या कारणानेच ते लोकलाज आणि आपपर भाव विसरून एकमेकांना लोटांगणी जात असतात. संत तुकाराम महाराज यथार्थ ज्ञानी भक्ताची व्याख्या करताना म्हणतात, पंडित तोची भला जो नित्य भजे विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे सर्वानुभूती विठ्ठल आहे. रीता नाही कोटे ठाव सर्वानुभूती वासुदेव, तुका म्हणे तोची दास ज्या देखील या जाती दोष. संतांच्या चरणी नतमस्तक होऊन चरण धूळ भाळी लावल्याने काय लाभ होतो याचे वर्णन संपूर्ण अवतारवाणीमध्ये यशवंतशाह बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी खालील पदांमध्ये अत्यंत भावस्पर्शी शब्दांमध्ये व्यक्त केले आहे. ते म्हणतात, चरण धूळ लावीत कपाळी चित्त तुझे निर्मळ होई, चरण धूळ लावीत कपाळी सारे जग फुले होई, चरण धूळ लावीत कपाळी आनंदी रंगून जाशी, चरण धूळ लावीत कपाळी चुकेल जन्म मरण फाशी. धन निरंकार करण्यामागे आणखी एक महत्वाची बाब लपलेली आहे. समस्त भेदभाव विसरून जेव्हा भक्त नतमस्तक होतो तेव्हा त्याच्यामध्ये असलेला उरला सुरला अहंभावही गळून पडतो. जाती, धर्म, पंथ, वर्ण, वंश इतकेच नव्हे तर सामाजिक दर्जा किंवा अन्य कोणताही भेदभाव न बाळगता जेव्हा भक्त एकमेका चरणी लोटांगणी जातात तेव्हा मानव एकता, विश्वबंधुत्व आणि वसुधैव कुटुंबकमची कल्पना साकार होते. धन निरंकारने विश्व मानव परिवार साकार करणाऱ्या आध्यात्मिक क्रांतीचा आरंभ केलेला आहे. दासला पूर्ण विश्वास आहे की सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराजांच्या कृपेने तो दिवस दूर नाही जेव्हा पृथ्वीतरावरील समस्त मानवजात धन निरंकार असा जयघोष करू लागेल. तर धन निरंकारजी या शब्दाचा पूर्ण विवेचन आपण पाहिलेला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुमती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन निरंकारजी.